आता आपण काय बघणार आहे, ऍव्हरेज स्पीड. ठीक आहे, ऍव्हरेज स्पीडचे भरपूर काही केसेस बनणार आहेत आज. ऍव्हरेज स्पीड साठी जाणार आहे, सगळे केसेस ऍव्हरेज स्पीडचे बनणार आहे. त्याच्या अगोदर स्पीड म्हणजे काय असतं, स्पीड म्हणजे काय असतं, डिस्टन्स अपॉन टाइम असतं. डिस्टन्स अपॉन टाइम असतं म्हणजे v इज काय d बाय t, बरोबर आहे, d बाय t. मग d इज काय येणार आहे, v इंटू t. t काय येणार आहे, d बाय v. या तीन फॉर्म्युल्याचा आपण सर्वात जास्त आता यूज करणार शिकणार आहे. v इज काय d बाय t, d इज काय v p इंटू t आणि t इज काय d बाय v. एकच फॉर्म्युला फक्त वेगळ्या फॉर्म्युला मध्ये लिहिलं. चला मी काय म्हटलं, आता फाइंड द डिस्टन्स. काय फाइंड आउट करून घेतो आपण, डिस्टन्स फाइंड आउट करणार, फक्त डिस्टन्स फाइंड आउट करणार आहे. बघा तुम्हाला काय दिलंय, इथून मी म्हटलं 5 मीटर पर सेकंद चाललाय, 5 मीटर पर सेकंद आणि किती 10 सेकंदला त्याचं डिस्टन्स किती असेल. इथून निघाल 5 मीटर पर सेकंद आणि 10 सेकंद त्याचं काय असेल बघा. बघा उत्तर समजून घेऊ आपण. 5 मीटर पर सेकंद चाललाय, 10 सेकंदला किती अंतर असेल हा प्रश्न आपल्यासाठी, बरोबर नाही. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो एका सेकंदात किती 5 मीटर चालतोय, एका सेकंदात किती चालतोय 5 मीटर, तर 10 सेकंदात किती चालेल 50. मग डिस्टन्स म्हणून गेला आपल्याला. कोणत्या प्रकारचं कॅल्क्युलेशन केलं, माइंड मध्ये लक्ष झालं, किती आला 50 मीटर. लॉजिक कळालं का. हा मी म्हटलं असतं 2 मीटर पर सेकंद चालला, किती 2 मीटर पर सेकंद. आता मी म्हटलं असतं 4 सेकंद साठी सांगा, तर तुम्ही किती म्हटलं असते, किती म्हटलं असते 8 मीटर. डायरेक्ट लिहू शकतो ना. आता क्वेश्चन काय कळालं का, वरती काय देतोय फक्त आपला डिस्टन्स काढायचा 8 मीटर. नंतर मी म्हटलं सपोज माझं 10 मीटर पर सेकंद चाललाय आणि 10 सेकंद साठी 10 सेकंद साठी किती म्हणजे 100 मीटर. कळालं का, स्पीड इंटू टाइम, स्पीड इंटू टाइम काय असतं डिस्टन्स. यूज तर केला आपण, लॉजिक कळा, हा फॉर्म्युला आपण यूज केलाय. मी म्हटलं असतं 5 मीटर पर सेकंद आहे, पण किती 5 सेकंद साठी सांगा पटकन किती 25 मीटर. याच्यामध्ये काय डाऊट आहे कोणाला, इझिली काढू शकलो आपण, ते माइंड मध्ये राहिलं पाहिजे ना ते कॅल्क्युलेशन. नेक्स्ट आता काय देतो मी, आता मी म्हटलं 5 मीटर पर सेकंद चाललाय आणि सपोज तो 10 मीटरला आला आणि विचारलं काय आता टाइम, विचारलं काय तुम्हाला टाइम. म्हणजे आपण काय फाइंड आउट करतो, फाइंड टाइम. काय फाइंड आउट करतो आपण आता, टाइम फाइंड आउट करतो. टाइम काय असतो, डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. डिस्टन्स किती 10, वेलॉसिटी किती 5 आहे. माइंड मध्ये आलं पाहिजे आता. हा किती होणार आहे 5 मीटर पर सेकंद म्हणजे किती 10 मीटर. किती उत्तर येईल 2 सेकंद. आता कळलं पाहिजे, ते डायरेक्ट उत्तर आलं पाहिजे, कॅल्क्युलेशन नाही चालू असतं 2 सेकंद. मी म्हटलं असतं 10 मीटर पर सेकंद चाललाय आणि सपोज त्यांनी 100 मीटर केलं, किती होणार आहे 10 सेकंद. स्पीडली कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. मी म्हटलं 20 मीटर पर सेकंद चाललाय आणि सपोज 60 मीटरला गेलाय, 3 सेकंद. 5 मीटर पर सेकंद आणि 100 मीटर गेलेला आहे. किती होईल 20 सेकंद होईल. 6 मीटर पर सेकंद आहे आणि 36 मीटर पोहोचलेला आहे. 6 सेकंद आहे. हे लॉजिक कळालं. क्वेश्चन मध्ये काय होतं आपल्याला, काय काढायला होतं फाइंड टाइम. इथं काय काढलं फाइंड द डिस्टन्स. डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय होता, डिस्टन्स इज काय वेलॉसिटी इंटू टाइम. इथं काय होतं तुमचं टाइम काढण्यासाठी, टाइम इज काय डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. हा फॉर्म्युला आपण यूज केला, बरोबर की नाही. नेक्स्ट आता मला काढायचं फाइंड द स्पीड. फाइंड द स्पीड. स्पीड फाइंड आउट करायचं असेल तर v इज काय d बाय t, बरोबर आहे ना, d बाय t. दिसतंय का
10 मीटर गेलेला आहे आणि 10 मीटर गेलाय आणि 10 सेकंदात गेलाय. हा, काय विचारलं तुम्हाला? इथला स्पीड सांगा. कितीने गेला असेल? 10 सेकंद आहे, 10 मीटर आहे, म्हणजे किती? 1 सेकंद आहे. भागाकार करायचं रे इथं. वीस मीटर आहे, 2 सेकंद आहे. हा, 10 मीटर पर सेकंद झाले ना, हे 1 मीटर पर सेकंद झालं होतं. काय डाऊट आहे? इथे म्हटलं मी 100 मीटर आहे आणि 5 सेकंद पुढे गेलाय. हा, 20 मीटर पर सेकंद आहे. मी म्हटलं इथं 100 मीटर आहे आणि 2 सेकंदात गेलाय. 50 मीटर पर सेकंद आहे. काय डाऊट आहे? आता तुम्हाला काही दिलं तरी काढते ना. आता जर तुमची रिक्वायरमेंट ही असेल ती काढता येतं डायरेक्ट. कॅल्क्युलेशन मध्ये आपण कुठे कळलं नाही, माइंड मध्येच कॅल्क्युलेशन केलं आणि त्याच्यानुसार आपण सॉल्व्ह केलं. क्लिअर? लास्ट एक्झाम्पल आणि त्याच्यानंतर जाऊ. मी म्हटलं 1000 मीटर आहे आणि 10 सेकंदात कव्हर केलं. हा, 100 मीटरने गेला असेल, 100 मीटर पर सेकंद. काय डाऊट आहे? आता आपल्या फाइंड आउट करायचं ऍव्हरेज स्पीड आणि ऍव्हरेज वेलॉसिटी. ठीक आहे, आपण बघितलं ना अगोदरच्या केसमध्ये ऍव्हरेज वेलॉसिटी आणि ऍव्हरेज स्पीड काढलंय, पण आता स्पेशल केस मध्ये चाललो आपण ऍव्हरेज स्पीड. ऍव्हरेज स्पीड काढायचे. चल, पहिलं सिंपल लॉजिक वाला आहे, नंतर नेक्स्ट याच्यामध्ये आपण त्याच्या स्पेशल केसवर चर्चा करणार. ऍव्हरेज स्पीड मी जर म्हटलं व्ही ऍव्हरेज काढायचं तर तुम्ही काय टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम असेल. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम असेल. बघा मात्र मी काय म्हटलं, इथं 10 मीटर आहे, इथं 5 मीटर आहे, इथं 2 सेकंदात कव्हर केला आणि 2 सेकंद एक केला. तर विचारलं तुम्हाला म्हणजे पहिल्या 10 मीटर साठी किती कव्हर करायला लागलं? 2 सेकंद लागले. दुसऱ्या 5 मीटर साठी किती लागले? 2 सेकंद लागले. तर ऍव्हरेज स्पीड किती आहे हा प्रश्न आपल्यासाठी. काय विचारलं तुम्हाला? व्ही ऍव्हरेज. काय विचारलं गेलंय? व्ही ऍव्हरेज. चला, व्ही ऍव्हरेज कसं काढतो आपण? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. मग टोटल डिस्टन्सला मी असं लिहिलं D1 प्लस D2 डिवाइड बाय काय T1 प्लस T2. परत लिहिण्यापेक्षा हा D1 प्लस D2 डिवाइड बाय काय T1 प्लस T2. इथं 2 आल्या म्हणून D1 प्लस D2 आहे. 3 आले असतं काय केलं असतं आपण? D1 प्लस D2 प्लस D3 लावलं असतं. D1 किती तुमचा 10 आहे, D2 किती आहे 5 आहे, T1 किती आहे 2 आहे, इकडे किती 2 आहे, किती झाले 15 भागिले किती झाले 4, 4 त्रिक 12 उरले किती 3, 4 चौक 16 उरले किती 2, 4 पंचे 20, 3.545 मीटर पर सेकंद. बघा नेक्स्ट मी म्हटलं 5 मीटर आहे, 10 मीटर आहे, 20 मीटर आहे आणि त्यांनी कव्हर केलं सपोज 2 सेकंदात, नंतर 2 सेकंदात, नंतर 3 सेकंदात, असं काहीतरी केलं त्यांनी. काय अडचण आहे तुम्हाला? काय अडचण नसावं. हा, काय तुमचा व्ही ऍव्हरेज काढायचा आहे. कसं काढणार आहे? D1 प्लस D2 प्लस D3 करावं लागेल. आता डिवाइड बाय काय T1 प्लस T2 प्लस T3 करावं लागेल. चला, D1 किती 5 आहे, D2 किती 10 आहे, प्लस किती 20 आहे, डिवाइड बाय किती 2 प्लस 2 प्लस 3 आहे. किती झाले 30 आणि किती झाले 35 आणि किती झाले 7 म्हणजे किती झाले 7 वाचा 35 म्हणजे काय झालं 5 मीटर पर सेकंद. काय डाऊट आहे? दहा 20 30 1 2 3 सेकंदामध्ये कव्हर केलं ते. चला, कसं करणार तुम्ही व्ही ऍव्हरेज? काढायचंय D1 प्लस D2 प्लस D3 डिवाइड बाय काय T1 प्लस D2 प्लस T3. चला, D1 किती आहे 10 आहे, 20 आहे, 30 आहे, डिवाइड बाय काय 1 प्लस 2 प्लस 3 आहे.
म्हणजे किती होतील 60 डिवाइड बाय काय 6 म्हणजे किती झालं 10 मीटर पर सेकंड. समजलं? सिंपल आहे व्ही ॲव्हरेज काढणं. फक्त क्वेश्चन मध्ये कसं येणार, वर्डिंग मध्ये कसं येणार आहे, फर्स्ट 10 मीटर कव्हर इन 2 सेकंड, नेक्स्ट 5 मीटर कव्हर इन 2 सेकंड, देन फाइंड द ॲव्हरेज व्हेलॉसिटी, ॲव्हरेज स्पीड म्हणतील, ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि डायरेक्शन. आपलं लक्षात आलं? लास्ट एक्झाम्पल, हा 50 आहे, हा 100 आहे, हा 5 सेकंदात कव्हर केला, हा 10 सेकंदात कव्हर केला. चला काय म्हणणार आहे पटकन, व्ही ॲव्हरेज काढायचं. व्ही ॲव्हरेज कसं काढणार, D1 प्लस D2 डिवाइड बाय काय T1 प्लस T2. D1 किती 50 आहे, D2 किती 100 आहे, डिवाइड बाय काय 5 प्लस 10 आहे म्हणजे किती झाले 150, 150 डिवाइड बाय काय 15 म्हणजे किती झाले 10 मीटर पर सेकंड. चाललाय तो, काय डाऊट आहे, सिंपल कॉन्सेप्ट आहे, ठीक आहे.